त्यामुळे चिप्स खाऊन घ्या म्हणलं. हमारा दिल गार्डन गार्डन हो गया. दिल गार्डन गार्डन हो गया. पावसात आहे का हिंमत थांबायची? हा घरी जाऊस तर किती जवळ आहे बघा गाईज. तुम्हाला दाखवते हे बघा, हे बघा डोंगर आणि डोंगराच्या पायथ्याशी घरं आणि पिंक बघ की फुलं किती भारी आहे. हे बघा, हे बघा शोची झाडं. हे बघा आपल्या बांधाला असतात तीच झाडं आहे ती, पण फुलं एकदम गुलाबी आहे ते, गुलाबी. तर गाईज पावसात चालले आम्ही फिरायला. हे बघा आणि डोंगरातले पुढं माझे चाललंय पप्पा संग बोलायचं. फुल पावसाळ्यातून हा मी म्हणले मला डोंगराकडे बघायला. निसर्ग आहे पण सगळे इकडं निसर्गाला बिल्डिंग किती छान आहे पण बिल्डिंगच आहे सगळे डोंगर पोखरले. किती मस्त आहे डोंगर जवळ आलाय. आणि जाऊ जाऊ चला मोठ्यानं जाऊ द्या. नदी पहिलं आहे जाती सर होतं. लोकेशन चांगलं आहे. हा गर्दी लय होती. कुठं इतर आहे ना, म्हणजे गायला नाही दिसत. रोड मोकळा आहे. हा असं डोंगर दिसला पाहिजे. केरळ गाईज बघा कास पठारचं. गाईज बघा काय जवळ जवळ आता डोंगराचा व्ह्यू. कास पठारच्या जवळ आले आम्ही. घाट एरिया. घाट एरिया, हे घाट एरिया. आणि हे बघा धुकं बघा, समोरचं काहीच दिसत नाही. हे बघा. गारवा. रिस्क आहे की बरं असल्या रोडला. मग काय रस्ता केवढा बारीक आहे. लय बघ. हार्नमध्ये येत चालायचं. हा हार्न द्या तू, तेच हार्न जाऊन पार पडत नाही तेव्हा. एवढं गाईज कसं आहे पडले काय होती. वातावरण कसं झालेलं आहे. तिथे असते काही वळा नाही रातून. संपते की नाही. हा आता आपण गेलो कम से कम 25-30 वळणे गेली. जायचं काय. हा आणि 25-30 वळणे गेली ना. गाईज बघा कास पठार आहे ना. हा हा नाश्त्याची वेळ आहे. म्हणजे इथं नाश्ता लय भारी मिळाला. मिसळ पाव खाल्ला मस्त चुलीवरचं. आणि हे बघा आम्ही कास पठारला चाललोय, पण वाट्यावर नाश्त्याचं दिसलं चांगलं तर तिथं थांबून आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला. हे बघा कसं खोल आहे बघा, झाडं केवढी दिसतात बघा गवतावानी. हा कालचं की झाडं अजय गवतावानी दिसू राहिल्यात खाली. असं वाटतंय कोथिंबीरची झाडं आल्यात. कोथिंबीर हा ते काय बाहेर काय. बघा आम्ही आलो आता डोंगरावर आणि धुकं बघा केवढा आहे, दिसत नाही समोरचं काय. शपथ गाड्या बघा इकडं लावलं थोडं. बघा काय पुढं बघा धुकं किती आहे, दिसत नाही. ओके कसं आहे ना वर आणि डोंगर आहे बघा. हा, तिकडं आणि गाडी रस्ता गेला आता आपला ही महिना कुठला चालू आहे? तो महिना आहे जुलै महिना. जुलै कास. महिना. जुलै 8 नाही किलोमीटर संपला ना जुलै. चालू आहे अजून. हा जुलै चालू आहे. पठार 5 किलोमीटर. हा बघ अजून लांब आहे की मग यातून अंधार होऊन जाईल आपल्याला. ते बोलायला लागते आता. होय 5 किलोमीटर म्हणजे चेष्टा आहे काय? अरे इथे विचारूया कोणाला तर कुठं आहे हा का. विचार की आणि एकदा इथं. ते बघून गेले की आपण परत जाताना परत यायचं आणि इथेच यायचं रे डायरेक्ट. नाही का. हा हेच आहे का. 4 की जरा असं. हा 1 किलोमीटर आलं. आले पण अंधार व्हायच्या आधी घरी निघायचं आपल्याला. इथं जरा बाहेर उभारलं पाहिजे रे अजय धुक्यात. असं बस आपण येणार आहे का? आधी कास कळ चाल तिथं इथं नको. बुकिंग ऑफिस आहे आधी.
पाऊस संपल्यावरच यायचं बघायला फुलांच्या सीझन मध्ये. गाईज हे बघा असं अशा वातावरणात काय लिहिले बघ. हा वृक्ष घाट देवी मंदिर कास तलाव इकडं. गाईज जुलै महिन्यात काय कुणाला कास पठार बघायला यायचं असलं ना तर येऊ नका. हाल होते, अपदा होत्या, अचानक पाऊस आला, फुलांचा थोडस फुलांचा सीझन आला ना मग या. हे बघा असं आहे ना वातावरण. आणि छोटी बाळ हे घेऊन तर अजिबात येऊ नका आणि एकटं पण येऊ नका. कसं आलं तर जरा थोडस वातावरण पावसाचं कमी झालं पाहिजे आणि फुलांचा सीझन ज्यादा आला पाहिजे मग आलं तर चालतंय. म्हणजे कसं उघडीत असत्या आणि आपल्याला व्हिडिओ फोटो आणि आपल्याला थोडं फिरता येते, बघता येते निसर्ग. त्यासाठी थोडं किती ऑक्टोबर महिना काय ऑगस्ट नंतर ना फुलं यायला चालू होतात. हा म्हणजे ऑक्टोबर मध्ये यायचं रे. सीझन असते तेच की ऑक्टोबर मध्ये यायचं मग. हे ऑक्टोबर बघा पण संपत्यात. संपत्यात मग कुठला महिना ऑगस्ट, सप्टेंबर. हा सप्टेंबर आलं तर- ऑगस्ट आणि सप्टेंबर. हा ऑगस्ट सप्टेंबर. तर चला आता बघूया पुढे जाऊन. Guys, पाणी खळखळ खळखळ चालू आहे. हा पठारावर आलोय आम्ही. guys, फुलं यायला चालू झाले. थोडे फुलं यायला लागल्यात. पांढरी आणि तुम्हाला पाणी पण दिसत नसणार. सगळं पाणी पण दिसत नाही. हे काय गाड्या थांबल्यात आधी आतून. हे इथं जातो. काय बघू शकता किती भारी वातावरण आहे. धुकंच धुकं. फुलं नाही आहेत म्हणजे फुलं अजून सुरू आहे. फुलं अजून सीझन सुरू व्हायला लागलाय. हे बघा आत बघू शकता तुम्ही फुलं आहेत पण अजून आतमध्ये सोडून नाही आहेत कारण की सीझन ऑगस्ट महिन्यानंतर चालू करणार आहे त्याने सोडायला. थंड वाजायला लागल्या. वातावरण लई झालेलं आहे. गार लागू राहिली. हे फुलं बघ फुलं. इथे गवतं दिसतात ना ह्याच्यामध्ये फुलंच येतात तिथं. म्हणजे गवत कमी आणि फुलांची झाडं जादा आहेत. बाबा थंड वाजायला लागलेलं आहे. हा हाय हुकू हाय हुकू हाय. तर गाईज कास पठारावर थांबलेला आहे आम्ही. पण इकडं बघा आजूबाजूला एवढं म्हणजे हे आहे ना दिसतच नाही, काहीच दिसत नाही. म्हणजे डोंगर आहे की झाडं आहेत किंवा मैदान आहे असं काहीच दिसत नाही. त्यामुळं आपल्याला म्हणजे हे केलेलं आहे. काय केलंय सेफ्टीसाठी केलेलं आहे बघा. जाळी लावलेली आहे साईडनं सगळी आणि छान केलेलं म्हणजे सेफ्टीची काळजी घेतली इथल्या जे कोण म्हणजे देखरेख करतात ना त्या लोकांनी चांगलं केलेलं आहे. जाळी लावून पॅक करून घेतले, गेट बंद केलेलं आहे. त्यामुळं असं अचानक पावसात कोण जाऊ नाही शकत आणि जायचंच नाही. अडचणीत जाऊन संकटात पडायचं नाही. तर काय थंड वाजायला लागलं. ए जर्किंग आणलंय पण घालू वाटत नाही. थंडीचं मजा घेऊ वाटायला लागलंय. गार हवा हा गार हवा थंडीचं मजा घेऊ वाटायला लागली. हा छान एकदम वातावरण एकदम मस्त आहे आणि फुलं एवढी लागलेत ना हा जवळनं दिसत नाहीत, लांबनं दिसतात. का तर अजून थोडी थोडी फुलं आहेत ती. आता अजून भरपूर भरणार. ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये असते फुल सीझन असतो फुलांचा. त्यावेळी आलं ना तर तुम्हाला एकदम सुंदर वातावरण दिसणार आहे. आता आहे चांगलं पण पाऊस आहे त्यामुळं जरा मध्ये मध्ये आपण थांबून गाडीत बसायला लागते. आणि आता पाऊस नाही म्हणून आम्ही उतरून तुमच्याकडून बोलायला लागले. हे बघा इकडे एका साईडला गाड्या आल्या. कुठला आता शेवट काय आहे? मी कहा तर गाईज आता बघा आम्ही आलो वरून. आता भुट्टा खाना इथं स्वीट कॉर्न. हा पुढं व्हायला की जा तेच जा म्हणजे खाली गरम गरम येतात इथं भुट्टा त्याने भाजणार. भाजी हवा तेरे मेरे